नमस्कार. मी विजयानंत भिडे, ठाणे. श्री गणेशाला वंदन करून, कुलस्वामिनीचं स्मरण करून, आई वडील आणि गुरुजनांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि हे रसिकांनो, तुम्ही तर आम्हा कलाकारांचे दैवत आहात. तुम्हालाही मनापासून वंदन करतो आणि आपल्यापुढे साधं सरळ सोपं नावाचं युट्यूब चॅनल घेऊन येतो. यामध्ये मी माझ्या स्वरचित कविता आपणापुढे ठेवणार आहे. अहो, घाबरू नका. असे माझ्या कविता अजिबात किचकट वा कठीण नसतात. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत, आपण म्हणतो ना आबाला वृद्धांपर्यंत वगैरे, तसं सर्वांना समजतील अशा साध्या सरळ सोप्या भाषेत लिहिलेल्या असतात. एकदा अनुभव तर घ्या. कविता ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईलच की माझ्या चॅनलचं नाव साधं सरळ सोपं असं का ठेवलं आहे ते. जशी नाटकाची सुरुवात नांदीनी किंवा एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करतात, तसंच रसिक मायबाप आम्हा कलाकारांचं दैवत आहे. तेव्हा अहो रसिक मंडळी तुम्ही ऐका, अहो रसिक मंडळी तुम्ही ऐका, माझ्या कवितेतील गोडी एकदा तरी चाखा. काढल्यात जरी कवितेतील चुका, काढल्यात जरी कवितेतील चुका, राग नाही येणार माका, पण असे एकट्याला सोडून जाऊ नका. गेलात जर शोधावा लागेल मला एखादा नाका. इति म्हणे हा विजय सखा, इति म्हणे हा विजय सखा. हिंदू संस्कृतीनुसार आपल्या दिवसाची सुरुवात सूर्य उगवला की होते आणि सूर्य मावळला की संध्याकाळ म्हणजेच रात्र होते. साधारणपणे आपण दिवसाची सुरुवात ही एखाद्या व्यायाम प्रकाराने करतो किंवा आजकालच्या भाषेत फिजिकल फिटनेस राहण्याकरता करतो. कोणी व्यायामशाळेत जातो, सॉरी जिम मध्ये जातो असं म्हणायचं. आजकालच्या भाषेत जिम मध्ये जातो. कोणी जिम मध्ये जातो, कोणी योगासनं करतो, कोणी सूर्यनमस्कार घालतो, कोणी सायकलिंगला जातो, तर कोणी स्विमिंगला जातो. ज्याला जसं जमेल किंवा आवड असेल त्याप्रमाणे येतो जो तो आपल्या व्यायामाची निवड करतो आणि स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण सर्वात बिन खर्चिक व सोपा व्यायाम प्रकार म्हणजे चालणे. म्हणजेच काय तर मॉर्निंग वॉक. व त्याचे सध्या एवढे फॅड झाले आहे की काय विचारता. तेव्हा म्हटलं आपण पण जावं मॉर्निंग वॉकला. म्हणून बाजारात गेलो, स्पोर्ट्स शूज विकत घेतले. घरातील एक जुनी फुल पॅन्ट काढली, ती 1/4 कापली, त्याची 3/4 बनवली. वर टी शर्ट घातला, हातात छोटी बाटली घेतली. म्हणजे तुमच्या मनात आहे तशी नाही, पाण्याची बाटली. ते हल्ली एक नवीन फॅड निघाले. और चला मुरारी मॉर्निंग वॉक को. आणि मग तिथला जो नजारा बघितला किंवा तिथलं जे वातावरण बघितलं, त्यावरून सुचलेली ही कविता. कवितेचं नाव आहे मॉर्निंग वॉक. मी रोज सकाळी फिरायला जातो, अहो मॉर्निंग वॉकला जातो, असं अगदी आपण अभिमानाने सर्वांना सांगतो. मी रोज सकाळी फिरायला जातो, अहो मॉर्निंग वॉकला जातो. शुद्ध हवेतील ऑक्सिजन भरपूर घेतो, चालून चालून घामही खूप येतो. तरी सुद्धा वजन काही कमी होत नाही. मी रोज सकाळी फिरायला जातो, अहो मॉर्निंग वॉकला जातो. फिरून झाल्यावर मी थोडा प्राणायाम करतो. श्वसन मार्ग शुद्ध करून फुफ्फुसांचं कार्य वाढवायचा प्रयत्न करतो. तरी सुद्धा दम लागायचा काही कमी होत नाही. मी रोज सकाळी फिरायला जातो, अहो मॉर्निंग वॉकला जातो. प्राणायामानंतर मी थोडा पॉज घेतो. ते गरजेचं आहे नाही का. प्राणायामानंतर मी थोडा पॉज घेतो. टेबल खुर्ची मांडून बसलेल्या सोकॉल्ड डायटिशियन कडून भाज्यांचा रस पितो. तरी सुद्धा शुगरचा काउंट काही कमी होत नाही. मी रोज सकाळी फिरायला जातो, अहो मॉर्निंग वॉकला जातो. फिरून आल्यावर मला खूप भूक लागते. साहजिक आहे ना. एवढा चालतो, प्राणायाम करतो, भाज्यांचा रस पितो, मग भूकही लागणारच ना. घरी आल्यावर मला खूप भूक लागते. अगदी थोडाच, खरंच सांगतो, अगदी थोडाच 2-4 प्लेट नाश्ता करतो. दुपारचं जेवण पण माझं तसं कमीच आहे. 2-4 पोळ्या आणि 2 मुदी भात एवढंच मी खातो.
तरी सुद्धा आहे त्यापेक्षा मी वाढतोच आहे. मी रोज सकाळी फिरायला जातो. अहो मॉर्निंग वॉकला जातो. यानंतर मी एक छोटीशी प्रेम कविता आपणाला ऐकवतो आणि मग थांबतो. सुरुवातीलाच एवढे अत्याचार नको, नाही का? निसर्ग आणि प्रेम हे कविते जवळचे आणि जिव्हाळ्याचे विषय आहेत. तर ऐकूया अशीच एक प्रेम कविता. प्रियकर प्रियसीला म्हणतो, दूर कुठेतरी एका नदीकाठी फक्त आपल्या दोघांसाठी कशी बघ झाडांनी केले दाटीवाटी. फुलांचा नाजूक स्पर्श होतोय पाठी. येऊ येथे रोजच घरी सांगू कारणे खोटी नाटी. वेळ आली तर खाऊ एखादी काठी. पण नाही उपयोग येऊन येथे उलटल्यावर वयाची साठी. कविता आवडल्या तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. परत लवकरच येईन भेटीला नवीन कविता घेऊन. तोपर्यंत आनंदी राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची सुद्धा काळजी घ्या. धन्यवाद.